काही दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यात एक अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना घडली। सासरच्या छळाला कंटाळून आपल्या एका बहिणीने आपलं जीवन संपवलं। तशी लेक लाडकी असते, तशी बहीण लाडकी असते, तशी सून का वागू शकत नाही आपण? आपली लेक जेव्हा दुसऱ्याच्या घरात नांदते तेव्हा आपण विचार करतो की तिचं जीवन चांगलं झालं पाहिजे, तिला त्रास होता कामा नये। का मानसिकता बदलत नाही लोक? आणि म्हणून यासाठी आपल्या सुनांना देखील लेकीसारखं वागवण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे। आणि म्हणून सुनेचा छळ करणारी वृत्ती हा समाजाला लागलेला कलंक आहे आणि ही वृत्ती ठेचून काढली पाहिजे। आणि त्यासाठी आज आपण एक नवीन अभियान सुरू केलंय। काय? लाडक्या सुनेचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन। आणि मी हे सांगतो, प्रत्येक घरातली लाडकी सून ही आपली या एकनाथ शिंदेची लाडकी बहीण आहे, सांगून ठेवतो। आणि त्यामुळेच आता लाडकी सून हे अभियान आम्ही हाती घेतलंय। यापुढे शिवसेनेच्या शाखा तुमचं हक्काचं आणि जवळचं माहेर असणार आहे। सासरी छळ होणाऱ्यांच्या बहिणींच्या मदतीला आमच्या या रणरागिणी धावून जातील आणि त्या पीडित मी उभा आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे। आणि म्हणून हे सुरुवात आपण हे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी हे त्यांच्या कार्यकाळात जिथं अन्याय झाला त्याला बरोबर जशा तसं धडा शिकवला। आणि म्हणून या लाडक्या सुनेचं रक्षण हे शिवसेनेचं वचन, हे अभियान आपण धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आश्रमातून सुरू करतोय। आणि याच्यानंतर आपली सगळी जी काय ती बांधणी ते सगळं होईल। आणि म्हणून